उपासासाठी मस्त असं मौसूर खिचडी बनवणार आहे आपण। तर मौसूर खिचडी ज्याला दात नाही ते अगदी सोप्या पद्धतीने खाईन या प्रकारे। तर इथं आपण शाबू रातभर भिजवलेला आहे, बघू शकता अगदी मौसूर भिजलाय, खूप सुंदर असं भिजलाय शाबू। आपण याची आता एकदम मस्त अशी मऊ खिचडी बनवूया। आपण खिचडीसाठी इथं 3 बटाटे घेतलेले आहेत। आपण सर्वात आधी बटाट्याला 2 तुकडे करून उकडून घेऊया आणि इथं आपण शाबू भिजवलेला ते ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। खिचडीसाठी आपल्याला एकदम मऊसूर खिचडी होईल या प्रकारे आपल्याला शाबू रातभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे आणि अगदी झटपट आणि 2 मिनिटात तयार होणारी या प्रकारे आपल्याला खिचडी बनवायचा आहे, तेही अगदी बिना तेलाची। तुमचा कुठलाही उपवास जरी असला, एकादशीचा, शिवरात्रीचा कुठलाही उपवास असला तरी तुम्ही खिचडी झटकेपट बनवू शकता, 2 मिनिटात तयार होणारी या प्रकारे मी बनवते त्या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। खूप सुंदर अशी मऊसूर खिचडी तयार होणार आहे, अगदी तोंडात ठेवल्यावर विरघळून जाईल या प्रकारची। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। इथं मी बारीक वाटलेले शेंगदाणे, उपासासाठी मी साईडलाच वाटून ठेवत असते। आपल्याला मिक्स घरात वापरतो ते शेंगदाण्याचे कूट अजिबात घ्यायचं नाहीये। अर्धा आपण टाकलेला आहे, आता मिक्स करून बघू, जर हवे असेल तर अजून एक्स्ट्रा टाकू आपण नंतरून लागलं तर। या खिचडीला ऑइल सुद्धा लागत नाही, अगदी फक्त आपल्याला हिरवी मिरची भाजण्यापुरतीच ऑइल टाकायचं आहे, अजिबात ऑइल वगैरे जास्त टाकायचं नाही खिचडीत। मस्त अशी एक नंबर खिचडी तयार होती। आपण अगदी थोडासा अजून शेंगदाण्याचा कूट टाकूया, थोडासा बारीक वाटलेला कूट टाकले मी आणि अगदी थोडासा मोठा मोठा कूट टाकले, ज्याने काय होते खिचडीला खूप छान अशी टेस्ट लागते। आता आपण मिक्स करून घेतले, याच्यात आपण अगदी थोडासा मीठ टाकून घेऊया। पाहू शकता इतकं मीठ घेतलंय मी, कारण आपण बटाटा उकडायला ठेवलाय ना त्याच्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथं जपूनच मीठ टाकायचंय। सर्व मिक्स करून घेतलेत बघू शकता। आता आपण हिरव्या मिरची आणि कोथिंबीर बारीक अशी चिरून घेऊया। बघू शकता इथं मी 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, छान अशी झणझणीत आपल्याला खिचडी करायचं आहे, त्यासाठी भरपूर मिरच्या वापरायचा आहे। आपण मिरच्या बारीक असे चिरून घेऊया। आधी आपल्या याचे डेटा काढून घेऊया, बघू शकता असे। मी काही जरासं मोठं चिरणार आहेत आणि काही आहे ना अगदी बारीक चिरणार आहे, ज्याने आपल्या खिचडीमध्ये आपल्याला खायला येईल या प्रकारचा। जर तिखट वाटत असेल तर आपण हे मोठे तुकडे काढू शकतो आणि काही आहे ना अगदी बारीक चिरणार आहे, जे दिसणार नाही या प्रकारे, जे आपल्याला खिचडीमध्ये खूप टेस्टी लागतात मिरच्या खाण्यासाठी। बघू शकता असे, ज्याने आपली खिचडी खूप छान अशी त्याला चव पण येते। जर जरा तिखट लागली तर खूप सुंदर लागते खायला सुद्धा। या प्रकारे 2 प्रकारचे मिरच्या चिरणार आहे, अर्धे अगदी बारीक आणि अर्धे मोठे मोठे। बघू शकता या प्रकारे 2 प्रकारचे बारीक आणि मोठे मोठे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहे। आता आपण बारीक अशी कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया। बघू शकता मस्त हिरवीगार गावठी कोथिंबीर घेतलीत मी इथं। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे आणि इथं आपल्याला तेल अगदी फक्त मिरच्या भाजण्यापुरतीच टाकायचं आहे, एक्स्ट्राचं ऑइल आपल्याला अजिबात टाकायचं नाहीये। पाहू शकता अगदी थेंबभर ऑइल टाकले मी। ऑइल गरम झालं की आपल्याला लगेच मिरच्या टाकायचे। आणि मिरच्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा मीठ टाकून घ्यायचे, ज्याने काय होईल खिचडी सोबत आपण मिरची खाऊ ना अगदी मस्त अशी टेस्ट लागते मिरच्याची मिठांनी। अगदी थोडासाच टाकायचंय। तर मिरच्या छान असे भाजून घेऊ। बघू शकता आपण बटाटे उकडून 80% उकडायचे आपल्याला बटाटे आणि उकडून घेतल्यानंतर या प्रकारे कट करून घ्यायचे। आता आपल्याला हे बटाटे परत खिचडीमध्ये शिजवायचे आहे।
त्यामुळे जास्त नाही उकडायचं, एकदम घिचकं नाही करायचं बटाट्याला. या प्रकारे फोडफोड कट करून घेतलेले बघू शकता तुम्ही. आता आपण फोडणी घालून घेऊया. आपण आता इथं शाबू आणि शेंगदाणे आणि मीठ टाकून मिक्स करून घेतले होते ना, तर बटाट्यात सुद्धा आपण अगदी थोडासा मीठ टाकूया. आपण उकडताना पण टाकलेलं आहे, तर वरून थोडासा टाकायचे जेणेकरून व्यवस्थित मीठ लागावं. आणि असं मिक्स करून घ्यायचे नुसता बटाटेच. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे शाबूमध्ये. आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. बघू शकता छान असं आपला मिक्स करून झालेलं आहे. आता आपण फोडणी घालून घेऊया. आता आपल्या मिरच्या छान असे तळलेत. आपण ह्याच्यामध्ये हे टाकूया आता शाबू. थोडेसे टाकलेत, आपण मिक्स करून घेऊया आधी. उरलेले आपण टाकून देऊया. आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला एकदम बारीक गॅसवर ठेवायचे आता आपल्याला, कारण आपण ह्याच्यामध्ये ऑइल जास्त टाकलेलं नाही ना, त्यामुळे आपल्याला अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे शाबू बनवायचं आहे. जोपर्यंत पूर्णपणे ट्रान्सफॉर्मर दिसत नाही हा शाबू, तोवर आपल्याला ह्याला कुक करायचं आहे बारीक गॅसवरच. अगदी पांढरा शिप होतो. मग आता पांढरा दिसतोय ना, तर अगदी ट्रान्सफॉर्मर दिसतो. मग नंतरून शिजल्यानंतर आपाप आपल्याला समजतो. आता आपण ह्याच्यावर प्लेट ठेवून देऊया. आपल्याला खिचडी अधूनमधून चेक करायचं आहे. या प्रकारे वर खाली करायचं. बघू शकता शाबू कसे एकदम मस्त असे शिजलेत. अगदी बारीक गॅसवर वाफामध्ये शिजवायचे आपल्याला. अगदी मऊसूर खिचडी तयार होणार. बघू शकता किती मस्त अशी खिचडी दिसते आपली. ही खिचडी तुम्ही दाताने नाही तर अगदी ओठाने सुद्धा खाऊ शकता. या प्रकारे मऊसूर खिचडी आपली तयार झालेली आहे. बघू शकता मस्त अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. आपण ह्याच्यावर वरून कोथिंबीर टाकून घेऊया. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि झणझणीत खिचडी बनवायची आणि सर्वांना खाऊ घालायचं. बघू शकता मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.